मंदिराबाहेर उभा असलेला हत्ती तुम्ही नक्की पाहिला असेल. पण तो तिथे का असतो हे सगळं इथे सांगितलं जात नाही. राज्याभिषेक, प्राचीन मंदिरे आणि राजदरबारात हत्तीला एक खास स्थान दिलं जायचं. तो फक्त शक्तीचं नाही, तर स्थैर्य आणि शिस्तीचं प्रतीक मानला जातो. पण खरी गोष्ट अशी आहे की हत्तीचा संबंध केवळ धर्माशी नाही, तर मानसशास्त्र, राजकारण आणि समाजव्यवस्थेशीही आहे. आणि हाच भाग लोकांना फारसा माहिती नाही. हत्ती मंदिराबाहेरच का असतो? आत का नसतो? आणि भक्त आत जाण्याआधी त्याचा अर्थ काय घ्यायचा? यामागचं संपूर्ण, सविस्तर आणि खरं कारण मी लाँग व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे. हा शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाँग व्हिडिओ नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.